वरती आहेत आणि त्याच्यावरती पण आहे ना संपूर्ण हँड पेंट केले. जब आप घर से निकलते हो, आप घर से निकलते हो, सब घर से निकल रहे हैं, हम हवा देख पा रहे हैं. फ्रेम बनवलेला आहे बघा. आणि झाड बघू शकता, त्या झाडाला त्यांनी असा पायाचा आकार दिला आणि एकदम बारीक काम तुम्ही बघू शकता याच्यावरती. फक्त हा डोर हा एक तुम्ही बघू शकता ना आर्ट पीस, ह्याच्यामध्ये ना द हार्ट ऑफ खूप मस्त बनवलेलं आहे पूर्ण. तर हॅलो गाईज, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज आज आपण आहे ना मुंबईला आलेलो आहे. मुंबई CSTला आहे ना सर्वात मोठं फेस्टिवल ते म्हणजे काला घोडा आर्ट फेस्टिवल ते सुरू झालेलं आहे. आणि हे आर्ट फेस्टिवल आहे ना 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत हे आर्ट फेस्टिवल इकडे सुरू आहे. इकडे आहेत ना तुम्हाला भरपूर सारे आर्ट पीसेस बघायला मिळणार आहेत. त्याचसोबत आहे ना भरपूर सारी शॉपिंगचे पण इकडे स्टॉल आपल्याला लागलेले बघायला मिळत आहेत. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. बघूया आपल्याला यावर्षी 2026मध्ये काला घोडा आर्ट फेस्टिवलमध्ये काय काय बघायला मिळतंय ते. तर इकडून आहे ना आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आहे ना समोरच तुम्ही बघाल तर इकडे आपल्याला हा काळा घोडा आर्ट फेस्टिवलचा गेट बघायला मिळतो. आणि राईट साईडला इकडे तुम्ही बघू शकता बघा हा काला घोडाचा इकडे स्टॅच्यू उभा आहे. आणि ह्या बाजूला आहे ना इकडे सगळे स्टॉल लागलेले आहेत शॉपिंगसाठी, शॉपिंग रिलेटेड आहेत ना इकडे सगळे स्टॉल आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपण आहे ना पहिला या गेटमधनं आतमध्ये जाऊया आणि बघूया आतमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे आर्ट पीसेस आपल्याला यावर्षी 2026मध्ये बघायला मिळत आहेत ते. आणि हे जे आर्ट फेस्टिवल आहे ना खूप साऱ्या आर्टिस्टिकांनी बनवलेल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत. आता इथं तुम्ही गेटवरती बघू शकता हे जे डिझाईन केलं आहे ना हे मिल्टन कंपनीच्या बॉटल्सच्या कॅपपासून त्या गेटवरती पूर्ण डिझाईन केलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे. चला आतमध्ये जाऊया. बघा पहिला स्टार्टिंगपासून आहेत ना असे सगळे स्टॉल लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. हा बघा हा पहिलाच स्टॉल आहे इथे, टच ब्रास सिटी दिल्लीचा हा स्टॉल आहे. आणि इकडे आहेत ना आपल्याला सगळ्या या वस्तू बघायला मिळतात. दादा एक कॉपर काय सर, ये ब्रास का? हां, अदरवाइज सर सारा बघा बॉटल्स फक्त कॉपरच्या आहेत आणि हे संपूर्ण आहे ना ब्रासचं कलेक्शन आहे. हे बघा या तुम्ही अशा छोट्या छोट्या प्लेट्स वगैरे बघू शकता एकदम हेवी क्वालिटीमध्ये. आणि एकदम त्याच्यावरती याचं हँड पेंट आहे ना. सारा हैंड्स है. अच्छा बघा पूर्ण, अच्छा पूर्ण हँड पेंटिंग आहे आणि खूप सुंदर सुंदर वस्तू आहेत. बघा इकडे दिवे वगैरे आहेत. त्यानंतर हे तुम्ही टी कोस्टर्स बघू शकता. त्यानंतर शोपीसच्या पण बऱ्याचशा वस्तू आहेत. हे बघा घंटी पण आहे ही. ये अपने दादा प्रोडक्ट क्या रेंज से स्टार्टिंग होते हैं? सर अपने प्रोडक्ट सर स्टार्टिंग सर आपकी है मैग्नेट से सर. अच्छा 400 फ्रीज मॅग्नेट्स. ओके बघा 400पासून फ्रीज मॅग्नेटची स्टार्टिंग रेंज सुरू होते. आणि अशा बऱ्याचशा युनिक गोष्टी आहेत ना आपल्याला या स्टॉलवरती बघायला. स्पाइस बॉक्स है. अच्छा. थालीज है सर. हे बघा सर ग्लासेस है, कॉपर बॉटल है, वासेस हैं. शोपीसच्या पण बऱ्याचशा वस्तू आहेत. आणि हा पण तुम्ही बघू शकता याचं वॉल डेकोरसाठी आपल्याला हे पीस ये बघायला ब्रास में मिळतात. ये मेटल पे है सर. अच्छा हे बघा हे मेटलवरती आहेत आणि त्याच्यावरती पण आहे ना संपूर्ण हँड पेंट केलेलं आपल्याला बघायला मिळतं. खूप सुंदर आहेत. हे बघा एकदम अट्रॅक्टिव्ह आहेत आणि कलर वगैरे पण त्यामध्ये खूप सुंदर सुंदर आहेत. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही हे की होल्डर बघू शकताय. बघा की होल्डर आहे. हा वजन काटा बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये पण इथे आहेत ना छोटे छोटे वजन पण ठेवलेले आहेत इकडे. आणि अशा संपूर्ण वस्तू तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत. हे बघा असे आहेत ना सगळे स्टॉल आपल्याला. आहे बघा हा मध्य प्रदेशचा आहे, दिल्लीचा, त्यानंतर हा राजस्थानचा आहे. इकडे आहेत ना राजस्थानचे बॅग वगैरे भरपूर साऱ्या बघायला मिळतात. खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे. हे बघा हे छोटे पर्सेस वगैरे आहेत. 1599 याची प्राइस आहे. ये सब हँडक्राफ्टेड है और हँडक्राफ्टेड है. अच्छा हे बघा पूर्ण हँडक्राफ्टेड आहेत. ये क्या और टी कोस्टर. अच्छा हे बघा हे टी कोस्टर्स आहेत. आणि एकदम पूर्ण राजस्थानची फिलिंग येते तुम्हाला हे सगळं बघून. बघू शकता. हे बघा हा माऊस पॅड आहे त्याच्यावरती असं पूर्ण मोर वगैरे बसलेलं असं संपूर्ण त्यांनी हे केलेलं आहे. खूप मस्त मस्त प्रोडक्ट आहे. बघा हे सिपर आहे. ह्याची पण प्राईस 1599 रुपीज आहे. ओके 1200 आफ्टर. अच्छा आफ्टर डिस्काउंट 1200 रुपीज़ है. ओके और ये बैग में क्या रेंज स्टार्टिंग होता है अपने पास? 1200 से स्टार्टिंग आहे. बघा 1200 रुपयापासून सुरुवात आहे. आणि खूप युनिक बॅग आहेत. तुम्ही छोट्या पर्सपासून आहेत ना लॅपटॉप बॅगपर्यंत संपूर्ण व्हरायटी आहे ना आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे. बघा पूर्ण राजस्थानचं डेकोर केलेलं आहे त्याच्यावरती.
गेटमधनं एंटर केल्यानंतर आहेत ना हे बघा असे संपूर्ण रोडवरती आहे ना मध्ये मध्ये आहेत ना आपल्याला हे आर्ट पीस ठेवलेले बघायला मिळतात आणि दोन्ही बाजूला आहेत ना स्टॉल लागलेले आहेत. भरपूर साऱ्या स्टेट्समधनं आलेले आहेत ना स्टॉल आपल्याला इकडे बघायला मिळतात. नंतर हे बघा हे एक आहे ना असं इकडे पेंड्युलम ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे बॉल्स आहेत आणि खूप त्याला जोर लागतो, ताकद लागते ते ह्या साईडनी त्या साईडला करायला आहे. भरपूर त्याला जोर लागतो. तुम्ही बघाल नाही बघा आता हा फिरवतोय ते, पण खूप वेट आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये बॉल्समध्ये बघा दोघं जण फिरवत आहेत. त्यानंतर हा एक तुम्ही पीस बघतायत ना इथे आहेत ना हे बघा सगळ्या ह्याच्यात ना 8 पीसची आहेत ना इकडे त्यांनी माहिती दिलेली आहे आणि हे बघा इथे लाईव्ह पेंटिंग करतायत. संपूर्ण पीसवरती आहे ना इकडे पेंटिंग करताना आपल्याला बघायला मिळतं आहे. हे बघा खूप सुंदर सुंदर पेंटिंग आहेत. Hi, I'm Jin. I'm the artist of this installation. It's called Air We Breathe. You see the anatomy here. This was all hand drawn. The lungs represent Bombay and what we're breathing right now. The hummingbird is one of the fastest bird. It also represents like the pace of Bombay. And one of the thing I feel like no one's talking about is like जब आप घर से निकलते हो, आप घर से निकलते हो, सब घर से निकल रहे हैं, हम हवा देख पा रहे हैं. हमारे माँ बाप हवा को देखते नहीं थे, उनके लिए ट्रांसपेरेंट था. तो ये मैसेज यही है कि वी शुडंट बी एबल टू सी द एयर वी ब्रीथ. त्यानंतर आहे ना इथे STD PCO बूथ आपल्याला बघायला मिळतोय. बघा जुन्या सगळ्या आठवणी आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. बघा ऑन कॉल विथ बापू म्हणजे गांधीजींबरोबर आपण या फोनवरती बोलू शकतो असं हे त्यांनी इथे पीस बनवलेलं आहे. आणि फेस्टिवलमध्ये ना तुम्ही हा जो एक एवढा एरिया आहे ना या संपूर्ण एरियामध्ये ना सगळ्याला आहे ना ते डेकोरेट करतात. आता तुम्ही हे झाड बघू शकता. या झाडाला त्यांनी असा पायाचा आकार दिला आणि वरती घुंगरू पण त्यांना पैंजण पण घातलेले आपल्याला इकडे बघायला मिळते. खूप सुंदर आहे बघा. त्यानंतर आहे ना इकडे हा द सोल स्टोअरचा स्टॉल आहे आणि इकडे आहेत ना होम ऑफ पॉप कल्चरचं स्टॉल आहे. इकडे आहेत ना आपल्याला पिकअप युअर फेवरेट कॅरेक्टर इज कॉलिंग. इथे सगळे हे फोन ठेवलेले आहेत आणि तिथे तुम्ही बघाल ना तर सगळे कॅरेक्टर आहेत. बॅटमॅन आहे, स्पायडरमॅन आहे, असे सगळे कॅरेक्टर आहेत. हे तुम्ही फोन उचलून त्यांच्याशी बोलू शकता असं त्यांनी क्रिएट केलेलं आहे बघा. मतलब आवाज उसका ही आएगा. त्यानंतर आहे ना इकडे हा ऑर्चिड इंटरनॅशनल स्कूलचा स्टॉल आहे आणि ह्या सगळ्या ज्या तुम्ही इकडे वस्तू बघतायत ना हे बघा क्लेपासून बनवलेल्या वगैरे संपूर्ण आहेत ना लहान मुलांनी इकडे बनवलेल्या आहेत. हे बघा आत्ता पण त्यांचं इकडे काम चालू आहे आणि खूप सुंदर सुंदर ते आर्ट पीस असे बनवताना आपल्याला इकडे बघायला मिळत आहेत. त्यानंतर तिकडे हे मुलं बघू शकता तुम्ही इकडे हे जे ठेवलेले आहेत ना हे बँड्स आहेत. हे पण ते तिकडे बनवताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यानंतर हा इकडे कर्नाटकाचा स्टॉल आहे आणि इकडे आहेत ना आपल्याला पूर्ण वुडनपासून तयार केलेले आहेत ना पोस्टर म्हणजे फ्रेम्स बघायला मिळत आहेत. ये पूरा वुडन का है ना, इसमें कलर वगैरह नहीं है ना. हे बघा संपूर्ण वुडन. हां पूरा वुडन आहे ना, पूर्ण वुडनचं आहे आणि एक एक पीस त्यांनी जोडून आहे ना हे बघा हे बनवलेलं आहे. खूप सुंदर सुंदर त्यांनी फ्रेम बनवलेलं आहे हे बघा. आणि त्याच्यानंतर हे एक तुम्ही बघू शकता हे पण आहेत ना असे एक एक पीस त्यांनी कटिंग करून ह्याच्यामध्ये बनवलेले खूप सुंदर आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये तुम्ही ही एक वाघाची बघू शकता आणि अशा बऱ्याचशा फ्रेम आहेत. हे बघा मागे पण तुम्ही बघू शकता. खूप सुंदर सुंदर आणि युनिक फ्रेम त्यांनी बनवलेल्या बघायला मिळतात. त्यानंतर आहे ना हा हरियाणाचा स्टॉल आहे आणि इकडेच ना तुम्ही बघू शकता संपूर्ण आहे ना कॉपरपासून बनवलेले आपल्याला शोपीसमध्ये तुम्ही ही चेअर बघू शकता, टेबल हे संपूर्ण आहे ना ब्रासपासून बनवलेलं आहे बघा. ब्रास आहे ना हे पुरा संपूर्ण ब्रासपासून बनवलेले खूप सुंदर सुंदर हां खूप सुंदर सुंदर पीस बनवले. अच्छा हे बघा काला घोडा फेस्टिवलसाठी खास त्यांनी हा घोडा बनवलेला आहे. खूप सुंदर. हां हे बघा हा एंटिक आहे. हां हे बघा संपूर्ण घोड्याचे आहेत ना सगळे वर्जन ते घेऊन आलेले आहेत. और मैम अपने पास ये प्राइसिंग कैसे स्टार्ट होता है? ये हमारा है ये 450 से लेकर अच्छा. फिर
रेंज ऐसे ही जा रहा है। हां बहुत सुंदर सुंदर पीस आहे हे बघा, खूप सुंदर एकदम युनिक आहेत. आता हे तुम्ही एक बघू शकता, सुंदर बनवलेलं आहे आणि पूर्णपणे ना ब्रासचं ये गंगामा त्याच्यावरती. है। अच्छा गंगामा आहे हे. तो डोर पॉजिटिव एनर्जी के लिए हम डोर पे लगाते ओके। हैं और हैंडल लॉक है। बहुत सुंदर एकदम बारीक काम तुम्ही बघू शकता याच्यावरती. फक्त हा डोर ओपनसाठी हँडल बनवलेला आहे गंगा मातेचा. खूप सुंदर आहे बघा. आपके जो महाराष्ट्र में उगली बहुत चलती है गणेश। हाँ ये गणेश पूजन के लिए वगैरह काम आता है. बहुत उगली के सुंदर. लिए गणेश जी का सूट से बनाया हुआ है। इसको उठा के ऊपर देखिए जरा सा। हाँ अब इसका वीडियो बना लीजिए तो अभी सही हो जाएगा। हां हे बघा, याच्या चारही साईडला आहेत ना एलिफंट आहेत. हत्तीचं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे. हां आणि एकदम हेवी क्वालिटीमध्ये खूप सुंदर आहेत. एकदम युनिक पीस आहेत ना आपल्याला या स्टॉलवरती ये चाय बघायला के लिए मिळतात. केटली बनाई है, ग्रीन टी वगैरह ऑल ग्रीन टी इसमें आधा से 1 घंटा अपना गरम रहता है. अंदर कलई किए हुए है, यूज कर सकते हैं। डायरेक्ट यूज करू शकता, कलई केलेलं आहे. आणि तसेच आहे ना वॉल डेकॉरमध्ये पण भरपूर पीस आपल्याला या स्टॉलवरती बघायला मिळतात मॅडमच्या. त्यानंतर आहे ना इथे कॅनव्हास महाराष्ट्राचा हा स्टॉल आहे आणि इकडेच ना आपल्याला शूजमध्ये भरपूर व्हरायटी बघायला मिळते. तुम्ही बघू शकता एकदम युनिक आहेत ना शूज आणि बूट्स लेडीजचे आपल्याला इकडे बघायला मिळतात. बघा खूप सुंदर सुंदर आहेत. हे पूर्ण आहे ना फॅब्रिकपासून बनवलेले आहेत आणि खूप सुंदर. मॅम हे हँड पेंट केलेलं आहे. यस। ओके हे बघा पूर्ण हँड पेंट केलेलं आहे शूजवरती. खूप सुंदर. हे संपूर्ण जे बघतायत ना संपूर्ण आपल्याला हँड पेंटेड बघायला मिळतात. इथे मेन्समध्ये पण बघू शकता भरपूर व्हरायटी आहे आणि एक एक युनिक पीस बघू शकता. हा एक तुम्ही बघू शकता ना आर्ट पीस. ह्याच्यामध्ये ना द हार्ट ऑफ मुंबई असं आहे ना, मुंबईचं सगळं त्यांनी इकडे ना लावलेले आपल्याला शोपीस बघायला मिळतात. हे बघा खूप सुंदर सुंदर आहेत. जे जे तुम्ही मुंबईमध्ये बघता ना ते चारही बाजूला आपल्याला या लवमध्ये बघू शकता तुम्ही. माझी मुंबई आणि हे बघा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यानंतर इकडे हा बूट आहे. सगळे मुंबईमध्ये जे जे आपल्याला फेमस जे आहेत, गेटवे ऑफ इंडिया आहे, असं संपूर्ण आहे ना मुंबईचा डबेवाला पण तुम्ही बघू शकता इकडे आहे. असं संपूर्ण आहे ना ह्याच्यावरती आपल्याला बघायला मिळतं पूर्ण आर्ट केलेलं. इकडे वडापाव ठेवलेला आहे. खूप सुंदर. महाराष्ट्राचे पण आहेत ना आपल्याला बरेचसे स्टॉल इकडे बघायला मिळतात. हे बघा हा पण आहेत ना एक तमिळनाडूचा आणि महाराष्ट्राचा स्टॉल आहे आणि इकडे पण आहे ना पूर्ण आहे बघा तुम्ही मातीच्या भांड्यांवरती त्यांनी पूर्ण पेंटिंग केलेलं आहे. हँड पेंटिंग आहे. त्याच्यानंतर इकडे पण आहेत ना बघा एकाच लाईफ महाराष्ट्र सगळे होम डेकॉर्सचे प्रोडक्ट आहेत. त्यानंतर बॅग्स वगैरे तुम्ही इकडे बघू शकता. त्यानंतर ह्या बाजूला तुम्ही बघाल ना या सेक्शनमध्ये मस्त डेकोरेशन केलेलं आहे वरती आणि संपूर्ण आहेत ना इथे आपल्याला हे असे स्टॉल बघायला मिळतात. हे बघा हे आहेत ना आपल्याला महाराष्ट्राचा स्टॉल आहे. त्याच्यानंतर दिल्लीचा आहे. असे बरेचसे आहेत ना शॉपिंगसाठी इकडे स्टॉल अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही फिरू पण शकता आणि भरपूर सारी इकडनं युनिक युनिक गोष्टींची शॉपिंग पण करू शकता. आणि इथे पण मध्ये मध्ये हे असे आर्ट पीस ठेवलेले हे बघा हे आहेत ना अशा बेरिंग्स वगैरे असतात ना त्याच्यापासून हे पूर्ण डेकोरेशन केलेलं बघायला मिळतं आहे. बघा इकडे हा तेलंगणाचा ज्वेलरीचा स्टॉल आहे. खूप सुंदर सुंदर ज्वेलरी एकदम युनिक पीस आपल्याला इकडे बघायला मिळतं. किती सुंदर सुंदर ज्वेलरीचं कलेक्शन खूप सुंदर आपल्याला इकडे बघायला मिळतं. त्यानंतर इकडे आहेत ना बघा BMC महिला बचत गटाचे हे 2 स्टॉल आहेत आणि इकडे आहेत ना आपल्याला खूप मस्त मस्त प्रोडक्ट बघायला मिळतात. हे बघा इथे तोरण लावलेले आहेत. कापडापासून बनवलेले आहेत ना बऱ्याचशा वस्तू आपल्याला इकडे बघायला मिळतात. हे बघा बॅग वगैरे आहेत मागे. साड्या बॅग पैठणीचं कलेक्शन आहे. ते क्रोशाचे किचन्स वगैरे आहेत 70 रुपीजला. त्यानंतर आहे ना हा बघा हिमालयन ब्लूम्स उत्तराखंडचा स्टॉल आहे आणि हेच ना सगळं वुलनपासून बनवलेले इकडे हँडमेड प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात. खूप सुंदर सुंदर तुम्ही बघू शकता. हे बघा खूप मस्त मस्त प्रोडक्ट बनवलेले आहेत त्यांनी आणि यांची रेंज पण इकडे लिहिलेली आहे. तुम्हाला सांगतो मी हे बघा 100 अच्छा 1000 रुपीज़ ऐसी प्राइस है. और कितने से स्टार्टिंग है अपने पास? स्टार्टिंग रेंज 300 से. ओके बघा 300 रुपीजपासून सुरुवात आहे. हे बघा खूप मस्त बनवलेलं आहे. पूर्ण गणपती बाप्पा आहेत आणि लक्ष्मी कृष्णा
खूप सुंदर त्यांची क्रिएटिव्हिटी आपल्याला इकडे बघायला मिळते.